झारखंडच्या रांचीतील आंदोलक विद्यार्थ्यांनी विधानसभेवर मोर्चा काढलाय। रांचीत विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आंदोलक विद्यार्थ्यांची राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीसोबत चर्चा सुरूच आहे। मुख्य मागण्यांवर कोणताही ठोस तोडगा निघाला नाहीये। आप लोग पीसफुल प्रोटेस्ट की सैंक्टिटी बनाए रखें। आपसे अनुरोध है, आप लोग बैठ जाएं। आप लोग एक जगह बैठ। तर रांचीतली ही दृश्य आपण पाहतोय। विधानसभेवर मोर्चा या विद्यार्थ्यांनी काढलेला आहे। खरं तर 17 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे। मुख्य मागणी आहे जेपीएससीतली अनियमितता, पेपरफुटी या सगळ्या संदर्भात ठोस कारवाईचं आश्वासन विद्यार्थ्यांकडून केलं जातंय। बैठकांवर बैठका सुरू आहेत, मात्र या बैठका निष्फळ ठरतायत। त्यातच काल जेपीएससीतल्या 3 सदस्यांनी राजीनामे दिलेले आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आज विधानसभेवर मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्रितपणे मोर्चा काढण्यासाठी जमल्याचं आपण पाहतोय। सातत्याने सरकारकडून या आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र मुख्य मागण्यांसंदर्भात जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार नाही, असं या रांचीतल्या आंदोलक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। हाती तिरंगा घेत हे आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर मोर्चा काढतायत। मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे।